नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 याची 15 डिसेंबर रोजी घोषणा झालेली आहे. नवी मुंबईमध्ये एकूण मतदारांची संख्या ही 9,48,460 एवढी आहे. त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे 5,16,267 आणि स्त्री मतदारांची संख्या ही 4,32,040 आणि इतर जे आहेत आपल्याला जो आपण ट्रान्सजेंडर म्हणतो तो 153 एवढी नोंद आपल्याकडे आहे. ही बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रिया नवी मुंबईमध्ये होते. याच्यासाठी आपण 111 सदस्य निवडून देण्यासाठी 28 प्रभाग हे आपल्याला महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. 27 प्रभाग हे 4 सदस्यीय आहेत आणि एक जो प्रभाग आहे तो 3 सदस्यीय प्रभाग याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये एकूण जर आपण बघितलं असेल तर मतदान केंद्र प्रभागनिहाय मतदान केंद्राची संख्या जर सगळ्यात जास्त मतदार हे प्रभाग 1 मध्ये 40,198 आहे आणि 4 सदस्य प्रभागामध्ये जिथे सगळ्यात कमी मतदारांची संख्या दिसते ती 26,000 प्रभाग 13 जो आहे 26,798 एवढे आहे. 3 सदस्यीय प्रभागामधली सुद्धा लोकसंख्या जी आहे ती मतदारांची संख्या आहे जी 26,125 एवढी आहे. प्रभागनिहाय मतदारांची जी संख्या आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की ही सगळे मतदान करत असताना 4 सदस्य प्रभाग असल्यामुळे आपण जवळजवळ 800 ते 850 असे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्याची सोय केलेली आहे. 1,141 एवढे एकूण मतदान केंद्र याच्यासाठी राहणार आहेत. त्याच्यानंतर निवडणुकीची जर आपण कार्यक्रम बघितला असेल तर पहिला जो कार्यक्रम आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा जो कालावधी आहे 23 डिसेंबरपासून सुरू होतो ते आपल्याला याच्यापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत आपल्याला दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला हे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. 25 डिसेंबर आणि याचा जो कालावधी आहे तो 28 डिसेंबर ह्या 2 दिवस सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. पण नामनिर्देशन देण्याचा जो कालावधी आहे तो 25 ते 29 डिसेंबर म्हणजे सर्व दिवसामध्ये नामनिर्देशन पत्र आपल्याला उपलब्ध होतील वार्ड ऑफिसच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती जो तारीख आहे तो आपण 23 तारखेपासूनच सुरू करतो ते 30 तारखेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र स्वीकारायचे आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी ही 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याच दिवशी ती पूर्ण करून त्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची घोषणा ही उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायचं काम पण सुद्धा लगेच होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा जो अंतिम तारीख आहे ती 2 जानेवारी 2026 आहे. दुपारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आपण ते घेऊ शकता. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो दिनांक आहे तो 3 जानेवारी 2026 आहे. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची तारीख सुद्धा 3 जानेवारी 26 अशीच आहे. नंतर आपल्याला मतदानाचा दिनांक जो आहे तो 15 जानेवारी 2026 आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये पूर्ण मतदानाची वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रचार हा 48 तास अगोदर थांबतो. तर 13 तारखेला 5:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 16 जानेवारी 2026 सकाळी 10 नंतर आपल्याला मतमोजणी ही सुरू होणार आहे. आपण जे राजपत्र प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे 19 जानेवारी रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करणार आहोत. आपल्याकडे 8 निवडणूक अधिकारी आहेत. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 साठी एक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तिथं कार्यालय जे आहेत माता व बाल रुग्णालय दिघा नवीन जे तिथे नवीनच तयार झालं त्याच्यामध्ये ते आहे. दुसरा जो मतदान अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी आहेत ते देवदत्त ठोंबरे म्हणून आहेत. ते 4, 5 आणि 7 याच्यामध्ये सरस्वती विद्यालय सेक्टर 5 ऐरोली नवी मुंबई इथे आहे. तिसरे 6, 8 आणि 9 याचं समाज मंदिर हॉल भूखंड क्रमांक 10 सेक्टर 7 घनसोली नवी मुंबईमध्ये आहे. तिसरा आणखी चौथा जो कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते 10, 11, 12, 13 या प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी राहील. ते अण्णासाहेब पाटील सभागृह पहिला मजला सेक्टर 5 कोपरखैरणे नवी मुंबई इथे राहील. 14, 15, 19 आणि 20 हे प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी काम करतील आणि त्याचं कार्यालय सुद्धा मी आत्ता अण्णाभाऊ साठे
समाज मंदिर प्लॉट नंबर 187 सेक्टर 10 सानपाडा नवी मुंबईमध्ये आहे. नंतर 16, 17, 18 मध्ये जलतरण तलाव संकुल भूखंड क्रमांक 196A सेक्टर 12 वाशीमध्ये त्याचं राहील. 21, 22, 23, 24 यांच्यासाठी आगरी कोळी भवन प्लॉट नंबर 12 सेक्टर 24 नवी नेरूळ नवी मुंबईमध्ये राहील. आणि 25, 26, 27, 28 साठी ए विभाग कार्यालय बेलापूर भवन सेक्टर 11 CBD बेलापूर इथं हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हे राहील. आपल्याकडे दुबार मतदारांची एकूण संख्या 45,588 एवढी आलेली आहे. त्याची छाननी आता BLO स्तरावर सुरू आहे आणि याचे सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्याला ऑप्शन द्यायचा आहे की त्याने कुठे मतदार तो त्याच्या आधी व्हेरिफिकेशन होईल आणि जे निश्चित होतील दुबार मतदार यादी तर त्याच्यानुसार मग त्याला ऑप्शन घेऊन आपण त्याचं मतदानाचा त्याला वेळ देणार आहोत. आदर्श आचारसंहितेचा जसं अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख हे सुनील पवार म्हणून आमचे ॲडिशनल कमिशनर आहे. नंतर याच्यासाठी परवानगी ज्या आहेत एक खिडकीमधून ह्या सगळ्या परवानगी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मीडिया सेल आणि MCMCचे जे आहेत ते आमचे कॅफो जे आहेत सत्यवान उबाळे हे करतील. निवडणूक खर्चाची मर्यादा ही 11 लक्ष ही प्रत्येक उमेदवारासाठी दिलेली आहे. विविध पथकं आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याकडे 4 VST आणि 4 FST असे पथक एकत्र राहतील. मतदान जनजागृतीचा मोठा कार्यक्रम आपण याच्यामध्ये घेणार आहोत. मतदान कर्मचाऱ्यांची जर संख्या जर बघितली तर जवळजवळ आपल्याला 5 कर्मचारी प्रत्येक एका मतदान केंद्रावर लागतात. अशा पद्धतीने 5,705 आणि 10% रिझर्व्ह 6,275 एवढे कर्मचारी आपल्याला लागणार आहेत. ही कर्मचारी आपण बाहेरच्या जिल्ह्यामधून उपलब्ध करून घेणार आहोत. मतमोजणी जी आहे ती प्रत्येकाच्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरच हे होईल आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधींच्या बैठका वगैरे सुद्धा ज्या आहेत त्या सर्व राजकीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या स्तरावर पूर्ण होतील. ही जी निवडणूक आहे ही पूर्ण पारदर्शक निष्पक्ष आणि सर्वांना संधी देऊन पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक प्रक्रिया ही आम्ही महानगरपालिकेतले सर्व अधिकारी याच्यासाठी सज्ज आहेत आणि मला खात्री आहे की ही निवडणूक प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची आम्ही खात्री देतो.